नमस्कार, मुरंबा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। श्री गणेशाय नमः। शिवचरणी प्रार्थना। मी तुम्हाला भोपळ्याचे थालीपीठ दाखवणार आहे। त्यासाठी घेतलाय मी एक कांदा, भोपळा। हा भोपळा शिलून आपण जाड किसणीच्या याने किसून घ्यायचा, बारीक याने नाही किसायचा कारण पाणी जास्त सुटतं मग त्याला। इथे मी लसूण, जिरं आणि हिरवी मिरचीचं वाटण घेतलेलं आहे। तीळ, ओवा, कोथिंबीर आणि ज्वारीचं पीठ एक वाटी, अर्धी वाटी कणिक आणि अर्धी वाटी छोट्या वाटीने बेसन पीठ। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू। चला तर आपण हा भोपळा किसून घेतला बघा। आता याच्यामध्ये आपण कांदा घालूया, कणिक आहे एक वाटी, अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि छोट्या अर्धी वाटी बेसन पीठ। हळद घालूया थोडी, वाटण मिरचीचं, लसूण, हिरवी मिरची, जिरं आणि तीळ, ओवा। आणि चवीपुरतं मीठ। चला मग आपण आता हे भिजवून घेऊया आणि पाणी घालायची गरज नाही आहे त्याला, पाणी आपोआपच सुटतं त्याला। थोडी कोथिंबीर घालूया। आपलं पीठ भिजवून झालेलं आहे। चला आपण थालीपीठ करूया। इथे मी आता कपडा घेतला आहे थापायला आणि आपण तवा पण तापत ठेवलेला आहे। तव्यावर टाकून घेऊया। हे बघा आपण तव्यावर टाकलंय कपड्यावरचं थालीपीठ। आता तेल टाकूया आणि चांगलं छान खमंग शेकून घेऊया थालीपीठाला। आता उलटून घेऊया आपण थालीपीठ। बघा आपलं थालीपीठ किती छान झालेलं आहे, मस्त खमंग भाजून घेतलेलं आहे त्याला। मस्त झालेलं आहे। आता आपण दुसरं पण थापून घेतलं, ते पण शेकून घेऊ। दुसरं पण थालीपीठ आपलं झालेलं आहे। बघा कशी सुंदर झाली थालीपीठ। चला तर मग आपले भोपळ्याचे थालीपीठ तयार झाले, खमंग स्वादिष्ट असे। मी त्याच्याबरोबर खोबऱ्याची, शेंगदाण्याची दही घालून चटणी केली आणि लोणचं। तर मग करून बघा, खाऊन बघा आणि कमेंटमध्ये कळवा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।